शिखारा राईडमध्ये बसून बुमरो हे डान्स करण्याचं स्वप्न आमचं अधूर राहिलं. हाय, माझं नाव साक्षी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कश्मीर थ्रू माय लेन्स एपिसोड 4मध्ये. सो 1 नाईट स्टे आम्ही बोट हाऊसमध्ये केला होता आणि त्याच्यानंतर आजचा दिवस होता फुल ऑफ एन्जॉयमेंट, चिल आणि शॉपिंग डे. कारण की सगळ्यात पहिला आम्ही शिखारा राईड बुक केली होती. 45 मिनिट्सची राईड होती. त्याच्यामध्ये आम्ही सगळे बसलो. 3 आम्हाला बोट्स लागल्या, म्हणजे शिकारा बोट्स. त्याच्यामध्ये बसून आम्ही पूर्ण मार्केट तर एक्सप्लोर नाही केलं, कारण की आम्हाला शॉपिंग करायला जायचं होतं. सो आम्ही जे मेन फ्लोटिंग मार्केट आहे तिथे नाही गेलो. जस्ट व्ह्यू एन्जॉय केले, व्हिडिओज काढले. बट जी मेन व्हिडिओ होती ती म्हणजे ते पूर्ण काश्मीरी पोशाख घालून ती बुमरो रील काढायचं आमचं स्वप्न काय ते राहिलंच. बट स्टील आम्ही फटाफट फोटोज व्हिडिओज काढून आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी. येस, आम्ही हा एक पूर्ण दिवस ठेवला होता, कारण की सगळ्यांनाच घरच्यांसाठी कपडे घ्यायचे होते. त्याच्यामुळे आम्ही हा एक पूर्ण दिवस ठेवला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मेन मार्केट, जिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. लिटरली मुंबईसारखं अजिबात तिथे नाही. मला तर असं वाटत होतं की आपण बाहेर देशात आलो आहे की काय, कारण की जो व्ह्यू तिकडचा होता ना, खूप मस्त होता, चिल आणि शांत. आणि मग आम्ही निघालो पहलगामसाठी. येस, पहलगामला येण्याच्या अगोदर आम्ही थांबलो होतो बॅट फॅक्टरीमध्ये, म्हणजे जिकडनं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बॅट्स बनल्या जातात. म्हणजे जे आपले क्रिकेटर्स आहेत इकडनंच त्यांच्या बॅट्स जातात. तर तिकडे बॉईज लोकांचा इंटरेस्ट खूप जास्त होता. त्या लोकांनी ते लिटरली शॉपिंग केली, म्हणजे त्यांची फेवरेट शॉपिंग स्पॉट तो झाला होता. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो पहलगामला, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला पहलगाम व्हॅलीज फिरायच्या होत्या. पण त्या अगोदर आम्ही 12 वाजेपर्यंत इतके नाचलो की ते हॉटेलवाले म्हणाले आता जावा तुम्ही झोपायला. त्यांना लिटरली रिग्रेट झालं की आम्ही काय यांना DJ लावून दिला. इतके आम्ही नाचलो. आणि दिस इज हाव वी स्पेंड आवर डे 4 इन काश्मीर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. तुम्हाला हे व्लॉग्स कसे वाटतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.